पुंडलिकावर धारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय देव हरि श्री गणेशाय सरस्वते नमः हृदयेतम राम सर्वज्ञ त्याजेनि बुद्धिद्रिय संज्ञानते निष्काय वाता मुने नमः अज्ञान शरण गर्जेंद्र ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगताय गजेंद्राचं आख्यान चालू आहे। या गजेंद्र आख्यान मधून एकच लक्षात घ्यायचं महाराज, भगवंतच आपला आहे, बाकी कुणीच नाहीये। अहो ज्याची 100च्या वरती पोर आहे त्या 100 पोरामधलं एक आलं नाही, मग आपल्याला 2-4 असते ते कोण येणार आहे सांगा बरं। 100 पोरं ज्याचे आहेत त्या 100 मधलं एक आलं नाही, कोणीच आलं नाही। असा असणारा तो हत्ती मग त्याने विचार केला, हृदय अंतरात्मा सर्वज्ञ किंवा राम सर्वांचे हृदयवासी, राम प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, मग हृदयातल्यालाच बोलवायचं, बाहेरचा तर कुणीच येत नाही, बाहेरचा सोडवायला येतच नाही। शेजेची कामीन दूर राहे, पत्नी सुद्धा आपल्याला सोडवायला येत नाही। मग विचार केला गजेंद्रानं, हृदयामध्ये जो आत्मा राम आहे त्याच रामाला हाक मारू, आणि त्याला हाक मारण्यासाठी बुद्धीला चालना देणारा, बुद्धीला ज्ञान देणारा तो भगवान परमात्मा आहे, आणि त्याच्यामुळं काया वाचा आणि मनानं अनन्य शरण तो गजेंद्र भगवंताला झाला आणि धावा करू लागला। भगवंताशी अन्याय शरण होता, पालटे देहाची नरेंद्र जे विपरीत ज्ञान तेही लक्ष्मण अवधार। आणि त्यावेळी सांगू लागले भगवंताशी अनन्य शरण होण्यासाठी, मोठ्याने वाच पण सावकार, भगवंताला जर अनन्य शरण झालं तर देहाचं चिन्ह पालटतं, आणि इंद्रियाचं जे ज्ञान आहे ते असणाऱ्या ज्ञानामध्ये सुद्धा फरक पडतो। भगवंताला शरण झाल्याशिवाय ज्ञानच प्राप्त होत नाही, आणि ज्ञान प्राप्त होण्यासाठी भगवंताला शरण जावं लागतं। देवाला शरण गेला की इंद्रियाचं चिन्ह बदलतं, आणि काय काय त्या ठिकाणी असणारं चिन्ह प्राप्त होतं, त्या ज्ञानाचं लक्षण ऐका। अन्यवित मन उत्नन चिंत होय चैतन्य घन बुद्धी होय समाधान अहंता संपूर्ण सोय विरे। आणि मग ते असणाऱ्या भगवंताला जर शरण गेला, फक्त शरण जायचं नाही, अनन्य जो भगवंताशिवाय वेगळाच नाही असा असणारा अनन्य शरण, ज्या भगवंताला गेल्यानंतर ना चित्त होय चैतन्य घन, चित्त सुद्धा चैतन्य होत, आणि जे काय असणारे त्या ठिकाणी बुद्धी आहे त्या बुद्धीला समाधान भेटतं, कारण बुद्धीचं वैभवच भगवंत असले पाहिजे। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी। बुद्धीचं वैभव म्हणजे भगवंत आहे, आणि त्या असणाऱ्या बुद्धीला समाधान प्राप्त होतं जर भगवंताला शरण गेलं तर ही इंद्रियाची चिन्ह पालटतात असं सांगतात। तेव्हा भूते होती निराकार विषय होती, न्याय शरण वाचे सूत्र समाज चरित्र परब्रह्म। आणि तेव्हा जेव्हा भगवंताला शरण जाईल तेव्हा काय होतं, तेव्हा जे काही भूत आहे, भूत म्हणजे जीवसृष्टी, ही जीवसृष्टीच भगवंत रूप होते, कारण ज्याच्या जो अनन्य शरण भगवंताला गेलेला आहे त्याला दुसरं काहीच दिसत नाही, जळी स्थळी काष्टी सगळीकडे। म्हणून माणसाचं जीवन आजात शत्रू असायला पाहिजे। हॅलो, माणसाचं असणारं जे काही जीवन आहे ते आधात शत्रू पाहिजे, जीवनामध्ये शत्रू नाही पाहिजे। आणि जर शत्रूच नसेल तर मग सगळं असणारं जीवसृष्टी जी आहे ती परब्रह्म भासते, आणि विषय जे होतात ते विषय संपून जातात, विषयच त्या ठिकाणी विषय येतो त्यांचा झाला नारायण, विषयच भगवंत होतो। हे अनन्य शरण गेलेल्याचं सूत्र आहे, जसं गणितामध्ये सूत्र असतं तसं परमार्थामधलं सूत्र भगवंताला अनन्य भावानं शरण गेला
की त्या ठिकाणी असणारं सर्व इंद्रियाचं चिन्ह पालटतं, प्रत्येक जीव चिदाकार वाटतो, अशा पद्धतीने सांगतात. होवावया अनन्य शरण पाहिजे भाग्य सत्व संपन्न तेने भाग्य गैजंद गण करीतो नमन भगवंता. आणि भगवंताला अनन्य शरण होण्यासाठी काय पाहिजे हो? बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठल आवडी. अनेक जन्माचं पुण्य लागतं, पाहिजे भाग्य सत्व संपन्न. भगवंताला अनन्य शरण जाण्यासाठी भाग्य पाहिजे. थोडस उघड बोलतो, इथं येण्यासाठी भाग्य लागतं. इथं जे येतात तेच भाग्यवान आहेत, बाकी सगळे अभागी. नाथ महाराजांचं असंच म्हणणं आहे, इथं येण्यासाठी अनंत जन्माचं सुकृत लागतं, पुण्य लागतं, तेव्हा भगवंताची भेट होती. भगवंताचं भजन, भगवंताचं स्मरण, भगवंताचं ध्यान, पोथी पुराण तेव्हा आठवतात जेव्हा भाग्य सत्व संपन्न आहे. भाग्य सत्व संपन्न लागतं. गजेंद्राचं भाग्य होतं, म्हणून त्याने भाग्य, त्याच भाग्याला अनन्य नमन गजेंद्र करू लागला. ऐका, ओंकार रूप पूर्ण त्याची प्रकाशी चैतन्य गण त्या भगवंताशी नमन काय वाचा म्हणे अन्याय. भगवंताला हाक मारायची, मग कसं मारायची? ओंकार हा मूळ शब्द आहे. ओंकारापासूनच, ओंकार हा मूळ शब्द आहे, अनादि शब्द आहे. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला, अशा प्रकारचा ओंकार. आणि ह्या असणारा ओंकार मूळ मंत्र असणार आहे. त्याच्यामुळं चित्तामध्ये चैतन्य घन प्रकाश निर्माण होतो आणि त्या प्रकाशानं भगवंताला अनन्य भावानं शरण गजेंद्र जाऊ लागला. ओमिते काशत भयते हे भगवंत गीतेचे निरवक्र स्वय बोलिला पुरुषतो श्रोत्रम श्रोत्रम करा भयद वेदे बीजत्वे. आणि अशा पद्धतीने जे काही ब्रह्मस्वरूप आहे, ओंकार अक्षर हेच ब्रह्म आहे. कारण अक्षराचा कधीच नाश होत नाही. भगवंताची कीर्ती जगामध्ये अक्षरामधून येते. त्यामुळे अविनाशी असं असणारा अक्षरी ओंकार आहे. आणि ही ओंकार ब्रह्म आहे, याला पुरावा भगवद्गीता सांगतायत. भगवद्गीतेमध्ये हे वर्म आहे. ओंकार हा ब्रह्म आहे, त्याचं वर्म भगवद्गीतेमध्ये आहे. स्वतः भगवंत बोललेत. गीता कोणी सांगितले? समुखे आपण सांगेतो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी स्वतः भगवंताने सांगितलेला आहे. म्हणून स्वयंभूलीला पुरुष उत्तम, पुरुषामध्ये उत्तम असणारा भगवान परमात्म्यानं स्वतः सांगितलेला आहे गीतेमध्ये. ओंकार हे ब्रह्म आहे आणि तिथून सर्वांची उत्पत्ती आहे. तिन्ही देव सुद्धा तिथूनच उत्पन्न आहेत. ऐका, काळबी सनातन स्वरवन उच्चर घन पूर्ण भूत भोवती चैतन्य गण त्या भगवंतांना मन अन्याद्वेत. त्या भगवंताला नमन आहे. कोणत्या भगवंताला? जो ओंकार बीज आहे. ओंकार हा बीज आहे. बीज म्हणजे बी, बी पासूनच सगळं उत्पन्न होतं. झाड लावायचं म्हणल्यावर आधी बी लावावं लागते, तसं ही ओंकार ही बी आहे. ओंकार ही बीज आहे, मूल मंत्र आहे. आणि तिथून स्वर वर्ण उच्चार तिथून सुरुवात झाली, ते ओंकार पासून. आणि असा असणारा तो भगवान परमात्मा जो चैतन्य घन आहे, परब्रह्म मूर्ती आहे, अशा भगवंताला माझं अनन्य भावानं नमस्कार असो. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. जो या सर्वाधिकारण स्वयाकार आपण त्या पुरुषोत्तमासी नमन अनन्य शरण अन्नत्वे. आणि ग्रंथकर्ते सांगतायत सगळ्याला कारण तो भगवान परमात्मा अनादि आहे. आतापर्यंत जी ओंकाराची बीज निर्मिती सांगितली, ओंकारापासून ब्रह्म, आणि ब्रह्म म्हणजेच भगवंत. पुरुषामध्ये उत्तम असणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि ते असणाऱ्या भगवंताला जो सगळ्याचा आधी कारण आहे, आधी कारण म्हणजे मूळ आहे. जेव्हा काहीच नाही तेव्हा असणाऱ्या भगवंतापासूनच सृष्टी आहे. आणि त्या असणाऱ्या भगवंताला जो पुरुषामध्ये उत्तम आहे, अशा असणाऱ्या भगवंताला माझं अनन्य नमन गजेंद्र बोलतो. ब्रह्मा विष्णू आणि महेश हेही ज्याचे अंश ऐसा परेशा तो ईश नमन माझे त्या अन्नत्वे. आणि
ब्रह्मा विष्णू आणि महेश हे सुद्धा ज्याचे अंश आहे तो परेश आहे, तो भगवंत आहे, तो परात्पर आहे, तो ब्रह्म आहे. ज्याच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश निर्माण होतात तो ब्रह्म. आणि त्या असणाऱ्या उत्तम पुरुषाला, त्या भगवंताला माझा अनन्य नमस्कार, दंडवत गजेंद्र बोलतो. त्याचे करू जाता ध्यान, ध्येय ध्याता होय शून्य, ध्यानेची होय चैतन्य घन, त्यासी माझे नमनत्वे. आणि त्या भगवंताचं ध्यान करायचं म्हटलं तर ध्यान सुद्धा शून्य होतं. काल सांगितलं बघा ध्यानाचे प्रकार, कसं ध्यान केलं होतं याच इंद्रद्युम्न राजानं. ध्यानाचा गर्व आला की ते ध्यान संपत. पण आता गजेंद्र अनन्य भावानं ध्यान करू लागलेला आहे त्या भगवंताचं. जो भगवंत परेश आहे, ब्रह्म विष्णू महेश हे सुद्धा ज्याचे अंश आहे असा असणारा तो भगवंत. आणि त्या भगवंताचं ध्यान केलं, चित्ताच्या ठिकाणी चैतन्य प्राप्त होतं, स्फूर्ती भेटते चित्ताला आणि तिथून ज्ञान प्राप्त होतं. आणि त्या ज्ञानानं भगवंताला अनन्य भावानं शरण गजेंद्र होऊ लागला. हे सर्व भासे ज्याचे ठाई, त्याचे नी सर्व प्रकाशले पाही, जो सर्वी कोंदला ठाईच्या ठाई, जो की सर्व ही आपण. आणि हे सगळं ज्याच्या पाशी भासतं तोच भगवंत आहे. भगवंत कुठं प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक चराचरामध्ये तो भगवंत आहे. जो कोंदला ठाईच्या ठाई प्रत्येक ठिकाणी आहे. जिथं पाहिल तिथं भगवंत आहे. जो प्रत्येक ठिकाणी कोंदलेला आहे म्हणजे भरलेला आहे. सगळ्या जीवसृष्टीमध्ये जिथं आपली दृष्टी जाईल तिथं तिथं प्रत्येक ठिकाणी तो भगवंत भरून उरलेला आहे. असा असणारा भगवंता, किंवा जो भगवंतच आपण आहे. आपण सुद्धा भगवंतच आहे, फक्त आपण आलेलो असतो. आपण सुद्धा पूर्ण ब्रह्म होता येतं, आपण सुद्धा भगवंतच होता येतो. आपण आलेलो आहोत. सगळीकडे ठिकाणी जो भगवंत आहे, पुरून उरलेला आहे तो भगवंत, त्या भगवंताला माझा नमस्कार. जेवी गुळाचे कारले केले, देत काटिये सी गोडिये आले, तेवी ते सर्वही संचले, असे ओतले चित्रपत्वे. आणि उदाहरण दिलं, भगवंत प्रत्येक ठिकाणी चराचर आचारामध्ये आहे, सगळीकडे ठिकाणी जळीस्थळी प्रत्येक ठिकाणी तो देव आहे. गुळाचं कारलं करायचं आणि मग गुळाचं जर कारलं केलं तर त्या कारल्याचा देठ, मधला गाभा, बाहेरचं सगळं सगळं गोड असतं. कारलंच गुळाचं केलं तर ती कडू होईल का? म्हणजे गुळाचं कारलं सर्वांगाने गोड आहे. तशा पद्धतीने तो असणारा भगवंत प्रत्येक ठिकाणी संचलेला आहे. जसं जर गुळाचंच कारलं केलं तर त्या कारल्यामध्ये सगळे असणारी गोडी येते, कडवटपणा राहत नाही. तसं सगळ्या ठिकाणी संचलेला, साठलेला तो भगवंत आहे. नापदेचे नारळ गोमटे, कवटी काढिता ते करंटे, देवी चैतन्याची नेतपोटे, भासे समस्कटे सर्व रूप. आणि दुसरं उदाहरण दिलं, नारळ आहे. साखरेचा नारळ केला, पूर्ण साखरेचाच नारळ केला तर त्याचं असणार साल्ट, त्याचं जे काही कवठ आहे नारळाचं ते सगळं गोड आहे. आणि साखरेचा नारळ केला आणि एखाद्याला खायला दिला, त्यानं जर त्याचा असणारा टरकाला सालसा बाजूला करून आतला गाभा खाल्ला तर त्याला काय अर्थ आहे? कारण ते पूर्ण गोडच आहे. तसं असणार, जसं त्या साखरेच्या केलेल्या नारळामध्ये दोषगुण पाहत नाही, तो पूर्ण ब्रह्म, तो ज्ञानी आहे. आणि जो पाहतो तो मूर्ख आहे असं महाराज सांगतात. ते जो देखे दोष गुण, तोची नरकाशी जाय आपण, मुनीचे निशापे जाणन जन्म गुण पावेल. आणि त्या तिथं जो दोषगुण पाहिल कुठं? गुळाच्या कारल्यापाशी आणि साखरेच्या नारळापाशी. तिथं सर्वांगाने गोड असतात, तसं तिथं जर दोषगुण पाहिलं तर तो नरकाला जातो. आणि अशा पद्धतीची जी काही खूण आहे ती खूण प्राप्त झाली होती कुणामुळं? मुनीची शापे. मुनींनी काल शाप दिला होता. कशामुळे दिलेला होता? कालच सांगितलं. कशामुळे दिलेला होता? क्षुल्लक कारण होतं, फक्त नमस्कार केला नाही म्हणून शाप दिला. शाप देणं हे गौण आहे. त्या शापामधून भगवंताची प्राप्ती आहे. जर शापच दिला नसता तर या गजेंद्राला, हे इंद्रद्युम्नाला कधी भगवंत भेटला असता का? नाहीये. म्हणून मुनीच्या शापानं, ऋषीच्या शापानं त्याला निजात्मक खूण जी आहे, आठवण आहे, ती आठवण लक्षात आली. काय आठवण आहे?
तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचून या. ही जी खून आहे ही खून गजेंद्राच्या लक्षात आली, आणि त्याच खुनेनं त्याच आठवणीनं तो भगवंताचा धावा करू लागला. जो कामी तू पणा परता अनन्य शरण त्या भगवंता, ज्यासी नाही जन्म कथा मरण वार्ता तो नेने. आणि मेतूपणाच्या पलीकडचा तो भगवंत आहे, आणि मेतूपणाच्या पलीकडे जिथं द्वेष नाही, अपराधी निरापराधी श्रीराम पाहे समान बुद्धी असा भगवंत. आणि त्या भगवंताला जन्म मरण नाही. जन्म मरण आपल्याला आहे, भगवंताला नाही. भगवंत डायरेक्ट येतो, तो गर्भाला जात नाही. एकदा अंबऋषासाठी गेले होते, अंबऋषासाठी जन्मसोशी गेले, त्यांच्यासाठी गर्भामध्ये गेले. बाकी भगवंत गर्भामध्ये गेले नाही, डायरेक्ट प्रकट झाला. ज्याला जन्मच नाही त्याला मरणाची भीती आहे का? जो जन्मालाच नाही त्याला मरणाचं टेन्शन आहे का? ज्याला जन्माचंही टेन्शन नाही, जन्माचीही गरज नाही, ज्याला मरणाची वार्ताच माहित नाही असा भगवंत, आणि त्या भगवंताला माझा नमस्कार. ज्यासी नाही जन्म कर्म त्यासी कैसे रूप नाम, देहाविने गुण दोष कर्म धर्म धर्म असे ना. आणि ज्याला जन्म कर्मच नाही, कर्म कुणाला आहे? जो जन्माला आलेला आहे त्याला कर्म आहे, जो जन्मालाच नाही त्याला कर्म काय आहे? ही जी काय असणारी पाश आहेत, 7 पाश सांगितले, सप्तपाश, ही जन्माला आल्यानंतर न प्राप्त होतात. मग ज्याला जन्मच नाही त्याला बाकीचं काय आहे का? त्याला नाव नाही, त्याला रूप नाही, काही नाही, देह सुद्धा त्याला नाही. मग ज्याला देहच नाही त्याच्यामध्ये दोष कुठला? दोष कुणाला आहे? देह पाहता, देह जर पाहिला तर कोट्यावधी दोष आहे. आपण जर पुढच्याला देह रूपानं पाहिलं तर आपल्याला कोट्यावधी दोष दिसतील, पण त्याला जर आत्मत्वानं पाहिलं तर एकही दोष दिसणार नाही. बघा तुम्ही कोणालाही समोर धरा, त्याला जर देह रूपानं पाहिलं आणि त्याचं पाठीमागचं बॅकग्राऊंड चेक केलं तर अखंडित दोष आहेत त्याच्यापाशी. पण जर तोच आत्मस्वरूपानं पाहिलं तर एकही दोष नाही. तसं त्याला देहच नाही त्या भगवंताला, तो जन्मालाच आलेला नाही असा असणारा भगवंत, ज्याला कर्म नाही, ज्याला धर्म नाही, त्या भगवंताला माझा अनन्य नमस्कार. ऐसा जो का भगवंत स्वलीला लोक संग्रहार्थ, ब्रह्मा विष्णू शिवा समस्त अवतार धरित गुण कर्मे. असा असणारा तो भगवंत आहे. तो असणारा भगवंत अवतार धरतो, पण कशासाठी? लोकसंग्रहार्थ स्वतःच्या लीलेनं स्वसामर्थ्यानं अवतार धरतो. आणि भगवंताचे अनेक अवतार आहेत. आपल्याला फक्त 10 अवतार माहिती, बाकीचे अनेक अवतार आहेत. मेघधारा मोजवती पर्यंत नाही अवतारा, ऐसे माझे अवतार किती. किती अवतार आहेत भगवंताचे? पावसाच्या धारा जसं मोजता येत नाही तसे माझे अवतार मोजता येत नाही. मग ब्रह्मा विष्णू महेश हे जे अवतार आहेत ते अवतार भगवंतांनी धरलेले आहेत. कशासाठी? लोकसंग्रहासाठी धरले. असा तो भगवंत, त्या भगवंताला माझा नमस्कार. उत्पत्ती काळी चतुरानन, तोची स्थिती काळी विष्णू दान, तोची प्रळयी त्रिनयन नाभानिधान गुणधर्मे. आणि तोच आहे, दुसरा नाही. भगवंत एकच आहे. आपण त्या ठिकाणी वेगवेगळे देव केलेले आहेत. आपल्याला फक्त देवदेव माहित आहे, देव माहित नाही. देवदेव माहिती आहे आपल्याला. आपुला तो एका देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. भगवंताशिवाय सुख नाही. भगवंताला सोडलं तर एरती माईक दुःखाची जनिती. सगळं दुःख आहे. भगवंत एक सुख आहे, एक देव आहे आणि एकच आहे. हे तर सुद्धा एकच सांगितलंय. जो उत्पन्न करतो, उत्पन्न करण्याच्या वेळेस जो ब्रह्मदेव आहे तो ब्रह्मदेव सुद्धा तोच आहे. प्रजापालन करणारा जो आहे, जो सांभाळ करतो भगवान श्री विष्णू, तोही तोच आहे. आणि संहार करणारा जो महादेव आहे तो सुद्धा तोच आहे. एकच आहे. फक्त गुण कर्मानुसार तो अवतार धारण करतो, नाहीतर तू एकच ब्रह्म आहे. अशा भगवंताला माझा नमस्कार. जोची पेरी तोची सो करी, तोची सवगणी ही करी, तैसा एकची श्रीहरी गुणावतारी त्रिरूप. एकच भगवंत आहे. अनेक वेळा सांगितलंय भगवंत एकच आहे. जगामध्ये जेवढं जेवढं सत्व आहे, जगततळे जे जे सत्व ते सगळं एकामुळेच आहे. तो म्हणजे राम, तो म्हणजे ब्रह्म. असा असणारा भगवंत एकच आहे. जसं पेरतो तसं उगवतं असं म्हणतात. त्या पद्धतीने एकच भगवंत आहे, एकच श्रीहरी, एकच ब्रह्म आहे. फक्त वेगवेगळे त्यानं अवतार धरलेले आहेत. लोकसंग्रहासाठी तो अवतार धरत असतो. स्वतःच्या लीलेनं स्वसामर्थ्यानं तो अवतार धरतो. असा भगवंत
सांगू लागले, नटनाना वेश मांडी संपादुनी सवेची सांडी तासी नाही घडामोडी तैसा परवडी भगवंता. उदाहरण दिलं महाराज. पिक्चर बघतो आपण, पिक्चर मध्ये हिरो असतो, तो हिरो कधी कधी स्त्रीचं पात्र करतो. मग तू खरंच स्त्री असती का? नाहीये. त्यांना आता भारूडकर बघा आजकालचे साड्या वगैरे घालतात, मग ती मूळ कोण आहे? तो पुरुष आहे. त्यानं अवतार स्त्रीचा धारण केलेला आहे. त्याचं कार्य संपलं, पिक्चर झाला की पुन्हा तो पुरुष जसा जसा आहे तसा होणारच आहे. तसं भगवंताचं तसंच आहे. पृथ्वी तलावरती येणं, अवतार करणं, आपलं कार्य करणं आणि जाणं, बाकीचं काही घेणं देणं नाहीये. अशा असणारा भगवान परमात्मा आहे. जसं पिक्चर मधल्या नटाला काहीच त्या ठिकाणी घडामोडी नसते, आपलं काम करून बाजूला होणं, तसं भगवंत आहे. तशा पद्धतीने तो भगवंत अवतार धरून कार्य करून पृथ्वीचा संवाद जी काही भार आहे तो भार उतरून परत माघारी जाणं, हे भगवंत. त्या भगवंताला माझा नमस्कार. नाना अवतार धरिता श्री हरिसी नाही जन्मकथा धरले अवतार सांडिता वर्ण वार्ता तो देणे. अनेक अवतार आहेत भगवंताचे आणि प्रत्येक अवतार धरलेला आहे. अवतार म्हणजे येणं, स्वतःच्या मनाने स्वतःच्या इच्छेने येणं, त्याला अवतार म्हणतात. मग त्याला मरण नाही. मरण कुणाला मरण आहे? जो जन्मलाय तो मरणार आहे, हे सूत्र आहे. जो जन्मलाय तो मरणार आहे. मग ज्याला जन्मच नाही त्याला मरण येईल का? जे जे आकारा ते आले ते नाशा ते पावले, जे जननी जठरी नाही जन्मले ते अमर झाले सर्वस्वे. असा असणारा भगवंत आहे, जो कुठल्याच गर्भाला प्रवेश न करता डायरेक्ट येतो, अवतार झाला की जातो. मग त्याला मरणाची वार्ता माहित नाही, त्याला जन्म माहित नाही. असा भगवंत आपापलं कार्य करून निघून जातो. त्या भगवंताला माझा नमस्कार. श्लोकांश तस्मै नम परेशाय ऐसा परेशा परेश अनंत शक्तीचा तो ईश जो ब्रह्मनय देव जगदीशा. आणि अशा पद्धतीने जो भगवान परमात्मा आहे आणि त्या अनंत शक्तीचा जो ईश आहे, अनंत शक्ती ज्याच्या हाताखाली राबतात नांदतात, असा असणारा तो भगवान परमात्मा आहे. आणि जो ब्राह्मणाची सेवा करतो, गरज पडली तर भगवंतानं लात सहन केले ब्राह्मणाची, ब्राह्मणाचा पूर्ण सहकारी असणारा भगवान परमात्मा आहे. आणि तो परम पुरुष आहे, परमात्मा आहे. त्या भगवंताला माझा नमस्कार. जो अरूप रूप परिपूर्ण अनंत रूपे धरी आपण त्या भगवंतासी लोटांगण अनन्य शरण अच्युता. आणि त्याच भगवंताला माझं लोटांगण, ज्याला रूपच नाही, ज्याला नाव नाही, ज्याला काहीच नाही, असा असणार तो भगवान परमात्मा आहे. अनंत रूप अनंत वेशी देखील मेत्यासी. अनंत रूप भगवंताने धरलेले आहे आणि त्या भगवंताला माझं लोटांगण आहे. कारण ज्याला रूपच नाही, परिपूर्ण असणारा तो भगवान परमात्मा आहे. ज्याचे अनेक रूप आहेत, त्या भगवंताला माझा नमस्कार. मज सारिके अति दीन स्वार्थी विमुख पशु समान तुझ आलिया अनन्य शरण पास छेदन तू करीसी. आणि यावेळेस गजेंद्रजी सांगतायत, माझ्यासारखे अतिदीन केवळ पशु आहे. हत्ती म्हणजे काय आहे? हत्तीच्या लक्षामध्ये आलं हो, शेवटाला कोणी नाही, भगवंत आहे. स्वार्थी आहे, असू द्या, आपण त्याच्यापेक्षा स्वार्थी होतो. असणारा जो पशु आहे आणि तो पशु अत्यंत दीन आहे. माझ्यासारखा दीन जरी शरण आला तरी त्याचं पार्श्वछेदन करण्याचं काम तो भगवंत करतो, असं गजेंद्र बोलू लागला. नक्र पशु पाश ग्रहण हे तुच्छ यासी वाणी कोण कर्म पाश अति दारुण कृपा करून छेदिसी. आणि गजेंद्राचा धावा आहे. गजेंद्र बोलू लागलाय, भगवंता मला पकडलंय, मी माझी मरणांत अवस्था आहे, जगतोय का मरतोय माहिती नाही, मरणांत अवस्था आलेली आहे. त्या नखरानं मला धरलेला आहे. पण ही जी काही पाश आहे, नखरानं जी धरलेला आहे, ही तात्पुरता आहे. देह संपला की तो नकर मारेल त्याचं काही नाही. कारण मग अशी सांगितलं, जे जन्माला आहे ती मरणार आहे, पण जन्म मरणाचा पाश जो छेदन करतो तो आहे. हे नकराचं पाश आहे, ह्याच्यापासून कुणीही सोडवाल, पण जन्म मरणाचा जो पाश आहे त्या पाशामधून बाजूला काढणारा तो एक भगवंत आहे, असं गजेंद्र बोलू लागला. शरणागतांचे पाश छेदन स्वस्वरूपी होते लीन ऐसी कृपा पूर्ण करून आपुले मुक्तपण द्या देसी. आणि जो तुला शरण आलेला आहे
त्या शरणांगताचे पाश, सगळेच पाश त्या भक्ताला, त्या शरण आलेल्याला जेवढे जेवढे पाश आहेत त्या सगळ्या पाशाचं छेद, त्या पाशाचं बंधन तोडून टाकून तू स्वतःच्या स्वरूपावरती लीन करतो. आपणा सारिखे करीती तात्काळ, लगेच करतो. कुणाला? जो शरणांगत आलेला आहे, जो शरण आलेला आहे, त्याची पाश छेदून तू त्याला आपल्यासारखा करून देतो, असं गजेंद्र बोलतात. त्यासी देती निजात्म मुक्ती, तेविसी एक युक्ती, त्यासी छेदसी समूळ भ्रांती, नित्य मुक्ती सहजेसी. आणि त्याला जो अनन्य भावानं शरण आलेला आहे त्या भक्ताला, त्या भाविकाचं पाश छेदून त्याला मुक्ती देतो. हे तुझं कार्य आहे, तुझं कर्तव्य आहे. कुणीही असू द्या, याती भलते नारी नर, कुणीही असू द्या, कुठल्याही जातीतला कुठलाही असू द्या, अनन्य भावानं शरण आलेला तो त्याला मुक्ती देऊन टाकतो, फुकटची रोकडी. आणि असा असणारा त्याला आपल्यासारखं करून टाकतो. त्याची जी भ्रांती आहे, भ्रम आहे, तो भ्रम समूळ छेदून टाकतो. असा तू भगवंत आहे. सहज मुक्ती त्या भाविकाला, त्या भक्ताला, त्या शरणांगताला प्राप्त होते, असं गजेंद्र सांगतात. ऐसिया श्री हरी कृपावंत, माझे नमन अन्यनता, तुझेही नमने भगवंता, दिसे अप्तता सर्वानुभूती. आणि अशा पद्धतीचा श्रीहरी अत्यंत कृपावंत आहे, अफाट कृपा आहे भगवंता. भगवंत एवढ्या कृपाळू जगात कुणीच नाहीये, कुणीच नाही महाराज. भगवंत एकदा नाव घ्यावं प्रेमानं, किती तुमचं पाप असू दे संपून टाकतो, असा असणारा तो भगवंत. आणि त्या असणाऱ्या भगवंताला अनन्य भावानं शरण जाणारा तो असणारा गजेंद्र आहे. तुझ्यामुळं असणाऱ्या त्या भगवंताला माझा नमस्कार, असं सांगतात. सर्वभूती हृदयस्थ आत्माराम तो भगवंत, दृष्टीपणे सदोदित असे नांदत प्रतिशरीरी. आणि प्रतिशरीरी नांदतो, प्रत्येक शरीरामध्ये तो भगवंत राहतो. भगवंत कुठं नाही. मम वंश जीवलोके जीवभूत सनातन, मनशिष्टानिंद्रियानी प्रकृती स्थानी कर्षती. प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो असणारा भगवंत राहतो. सर्व भूती हृदय असताय, प्रत्येक भूतामध्ये, प्रत्येक जीवामध्ये अंतरात्मा राहणारा तो भगवंत आहे. आणि त्या भगवंताला माझा अनन्य भावाने नमस्कार. गजेंद्र बोलू लागला. पुढचं आपल्याला काही येत नाही. या भगवंताची सर्वाभूती, म्हणून मने नित्य प्राप्ती, भगवत कृपेने ख्याती भक्त पावती, अनन्य तत्वे. आणि असा असणारा भगवंत आहे. त्या भगवंताची जी काही कृपा आहे ती सर्व भूतावरती आहे. अंतकरणापासून सेवा केली, भगवंता कृपेची ती ख्याती आहे. आणि भगवंताचे भक्त अनन्य भावानं शरण गेला की भगवंत त्यांच्यावरती निश्चितच कृपा करतो, असं या ठिकाणी सांगतात. प्रत्यक्ष दृश्य आहे मात, भूतास बाह्य सदोदित, देखणेपणे भगवंत दृश्य दृष्टादित कोंदला. आणि असा असणारा तो भगवंत प्रत्येक ठिकाणी आहे. दृश्य आणि दर्शन ह्या असणाऱ्या त्रिपुटीमध्ये सुद्धा भगवंत कोंदलेला आहे. सबाह्य आहे, तो सदोदित आहे, प्रत्येक ठिकाणी आहे, चर आचारामध्ये तो भगवंत आहे. अशा असणाऱ्या भगवंताला माझा नमस्कार. भगवत ब्रह्मा सनातन, हे भगवंताचे अभिधान, त्यासी माझे अनन्य नमन, पाश बंधन छेदावया. आणि त्या असणाऱ्या भगवंताला माझा अनन्य नमस्कार आहे. जी काही पाश आहे, मला पाश माझ्या आतापर्यंत जीवाचे जे पाश आहेत ते पाश छेदून टाकण्यासाठी त्या भगवंताला माझा नमस्कार. भगवंताची कृपा नवता, कदा न तुटे अहममता, हे अहममतेची कथा ऐक आता सांगेन. भगवंताची कृपा झाल्याशिवाय कधीच अहममता तुटत नाही. त्या अहममतेचं कारण सांगतो, ऐका. मी म्हणे हा खोड जाण, माझी श्री ती खीळ कठीण, ग्रह सामुग्री विविध धन, पाचरा संपूर्ण सबुद्ध. आणि ही असणारी सगळी मोहमाया आहे. त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, आपण एक खोड आहे आणि आपली असणारी जी काही स्त्री आहे ती अत्यंत त्या खोडाचं खीळ आहे. ही गृह सामुग्री आहे. ग्रहामध्ये राहणारी जी अनेक प्रकारचं ते ठिकाणी धन. आता ग्रह म्हणलं की सगळं संसार आला, ऐका. तेथे अपत्याची आनंद गोडी, तो खोडा घातल्यावरी बेडी, कर्म लैकिक स्वसजन आवडी, हे बेडीचे कडी खळखळीत. आणि त्याच्यामध्ये जर पती पत्नी संतान आले की अफाट
जी काही आनंद आहे, आनंदाची गोडी त्या दाम्पत्याला प्राप्त होतो संतान प्राप्त झाल्यानंतर. आणि मग अशा पद्धतीने पती पत्नी मुलं आली की पाठीमागं जे काही सगळं आहे, जी काही सुजन आहे, लौकिक क्रिया आहे, ते सगळेच करावे लागतात. त्याच्यामुळं ही जी काही बेडी आहे, कोणती बेडी? मायेची. ती मायेच्या बेडीमध्ये अडकलं जातं असं सांगतात. खोडा खेळी त्या भरी बेडी कृपणतेची हातकडी हे कुटुंब धाडीची बांधवडी त्याही बरी भरडी नित्य विषय. आणि अशा पद्धतीची बेडी आहे, मायेची बेडी टाकलेली जाते. त्याच्यामध्ये हातकडी कृपणा. संसारामध्ये आले की प्रत्येक जण कृपण होतो माणूस. थोडा ना थोडा परिवार वाढला की कृपणता अंगामध्ये येते. आणि त्याच्यामध्ये कुटुंबानं बांधलेलं असतं माणसाला, जीवाला. पत्नी असते, मुलं असतात, ह्यांना या त्या जीवाला बांधलेलं असतं. त्याच्यामुळं मग त्याच्यामध्ये भरडून काढतो तो विषय त्या जीवाला भरडून काढतो, सोडत नाहीये असं सांगतात. खोड्याची खीर ते श्री कठीण त्या कठीणपणाचे विंदान निज मातेने त्या गुण श्री आपण आप्त होय. आणि अशा पद्धतीने जो काही संसार आहे त्या संसारामध्ये अत्यंत कठीण म्हणजे स्त्री आहे. स्त्री म्हणजे पत्नी. प्रत्येकाला पत्नी आवडते, प्राणापेक्षा आवडते, जीवापेक्षा आवडते. आणि अशी असणारी निज मातेचा त्याग करून जिला आप्त म्हटलं जातं ती पत्नी असे असते असं सांगतात. मातृसेवा वेदा विहिती ते सोडून या निश्चिती स्त्री कामाची आसक्ती वश करीती पुरुषादे. आणि वेदामध्ये सांगितलेलं आहे की मातृसेवा परमभक्ती. भगवंत आईची सेवा केली की भगवंत प्राप्त होतो. ही मातृसेवा करणं हीच भक्ती आहे असं वेदामध्ये सांगितलेलं आहे. पण ती सगळं सोडून देतात आणि आपल्या पत्नीलाच आप्त म्हणतात असं सांगतात. दरवेशियाचे वानर जैसे पुरुषाची वश करी तैसे नाचवी तैसे नाचे बैसे अनारिसे न करवे. आणि वानर जसं पुरुष, आपण गारुड्याच्या खेळामध्ये वानर त्याला जसं नाचवलं जातं तसं तो नाचतो. तशा पद्धतीने स्त्री संसारामध्ये आहे. तिच्या शब्दाच्या बाहेर पुरुष जात नाही. कोणती असू द्या, कोणाचाही संसार असू द्या, प्रत्येकजण स्त्रीच्या अधीन आहे. आई वडिलांची सेवा केल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. हे सगळं विसरून जातात. हे वेदामधले शब्द आहेत आणि त्या स्त्रीला आपलं मानलं जातं असं महाराज सांगतात. जैसे पाहिले काश्वान तैसा होय स्त्री अधीन लाविल्या लागे वसून वारिल्या मौन धरून राहे. आणि जसं आपण एखादा पाळतो, ती पाळल्यानंतर ना मालकाच्या शब्दाच्या बाहेर तो जात नाही, कधीच जात नाही. जसं मालक म्हणेल तसंच. तशा पद्धतीने स्त्रीच्या शब्दाच्या बाहेर जात नाही. जसं मालक नाचविल तसं असणारा आपण पाळलेला तो नाचवतो, नाचतो. तशा पद्धतीने स्त्री जसं वागविल तसं पुरुष वागतो असं नाथ महाराज सांगतात. मातृसेवा भुक्ती मुक्ती जे म्हणती ते माता त्यागिती स्त्री कामाची आसक्ती ज्ञाते होती अति भ्रांत. आणि स्त्री कामाची आसक्ती आहे. आसक्ती म्हणजे इच्छा आहे आणि एवढी दुर्धर आहे. जे लोक म्हणतात आईची सेवा केली की भगवंत प्राप्ती होते, मातृसेवनानं भक्ती मुक्ती भेटते, असे ज्यांचं म्हणणं आहे, तीच आईची पूजा करत नाहीत, आईची भक्ती करत नाही, तेच स्त्रियांच्या अधीन जातात. कितीही ज्ञानी असला तरी तो स्त्रियेच्या अधीन जातो. एवढं सामर्थ्य त्या स्त्रीमध्ये आहे असं सांगतात. मातृसेवा भुक्ती मुक्ती स्त्री आसक्ती नरक प्राप्ती ऐसे व्याख्यान जे करती तेही मानिती स्त्री आप्त. अशा पद्धतीचं इथं बसून जे सांगतायत, काय सांगतायत? आई वडिलांची सेवा केल्यानंतर ना भक्ती आणि मुक्ती प्राप्त होती असं जे व्याख्यान करतायत. आणि स्त्री सेवनानं नरकाची प्राप्ती होते असं जे सांगतात ते सुद्धा स्त्रीच्या अधीन जातात असं सांगतात. भ्रांती माझी सप्तपाश अहंदार पुत्र पाश ग्रह धन पाश आशा पाश सातवा. आणि भ्रांती आहे म्हणून सप्तपाश आहे. ह्या सप्तपाशानं जीव बद्ध आहे, बांधून टाकलेला आहे. पहिला मोकळा होता, नंतर ना जन्माला आल्यानंतर ना तो बांधला जातो. 7 पाश आहेत. कोणते कोणते सांगितले? अहम पाश आहे, दारा पाश आहे, पुत्र पाश आहे, गृह पाश आहे, धन पाश आहे, सुजन पाश आहे आणि 7वा आशा पाश. अशा प्रकारचे पाश आहेत. ह्या पाशानं त्या जीवाला बांधलं जातं असं सांगतात. सत्संगती नाही जासी राम नावट ना ठवे त्यासी जे गुंतले कर्म पाशी हृदयस्थेची नवे भेटी. आणि सत्संगाची ज्यांना प्राप्त नाही त्यांना राम आठवत नाही. राम आठवण्यासाठी अनेक जन्माचं सुकृत लागतं तेव्हा राम आठवतो.
राम नाम मुखाला येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माचं भाग्य लागतं. संताची संगत लागते. संताची संगत झाल्याशिवाय राम नाम त्या ठिकाणी आठवत नाही. आणि राम नाम ज्याला आठवत नाही ते कर्मपाशामध्ये गुंततात. जे राम नाम आठवतात ते सगळ्या पाशांमधून मुक्त होतात. पण जे रामाला विसरतात ते संसारामध्ये गुंतून राहतात असं नाथ महाराज सांगतात. सप्तपाशांचे छेदन करावया एक सत्संग जाण, त्या सत्संगाचे महिमान सावधान अवधारा. सप्तपाशाचं छेदन करण्यासाठी एकच सत्संगाची गरज आहे. त्या सत्संगाचं महिमान सांगतो, ऐका. अजन्म जन्म सोमवंशी आयो नियोजन जन्म सूर्यवंशी, एक शशिले पुतण्याची कटिकेची पैयक. गणेश गणपतीला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूला शिवण कथेचं अनुसंधान. या ज्यावेळेस असणाऱ्या जगतामध्ये अराजक मानलं जातं, पाप त्या ठिकाणी जास्त होतं आणि पुण्य कमी होतं, त्यावेळेस असणारी पृथ्वी माता बी असणारी डवलली जाते, हादरली जाते. आणि असणाऱ्या धर्माचाच असणारा सांभाळ करण्यासाठी, दुष्टाचा नाश करण्यासाठी भगवंताला आणि अवतार घ्यावा लागतो. पण भगवंत असणारा आयोनी संभव अवतार घेतात. आपल्यासारखं गर्भातनं त्या ठिकाणी असणारं त्यांना 9 महिने त्या ठिकाणी गर्भात राहावं लागत नाही. हे आयोनी संभव आहे. मग कोणत्या किती आजपर्यंत 10 अवतार घेतले, त्यातल्या 2 अवताराचं साम्य त्या ठिकाणी असणारं या ठिकाणी नाथमाऊलीने आपल्या पुढे ठेवलेले. राम अवतारात रामाने अवतार घेतला आणि आल्यानंतर पहिल्यांदा असणारं पुतणेला एकाच असणाऱ्या आशेला ताटिकेला एकाच बाणानं मारलं. आणि पुढच्या अवतारात म्हणजे कृष्ण अवतारामध्ये कृष्ण रूपात त्या ठिकाणी अवतार घेतल्यानंतर पुतना नावाच्या राक्षसीनेला बाणानं नाही मारलं, शोषण करून मारलं. कारण लहान असताना पुतनेनं त्या ठिकाणी विष भरून आणलेलं दूध पाजायला गेल्यानंतर जी पहिला भगवंतानं सुरुवात केली ती सगळंच ओढून त्या ठिकाणी पुतनेचा नाश केला. असं दोन्ही असणाऱ्या अवतारामध्ये आणि निरूपण केलं. एक एक गुरुपुत्र आणिला, एक एक गुरु योग सिद्धीनेला, एक एक गोवर्धन उचलेला, एक बांधिला शिळशी तू. अजब न भूतून भविष्याची असा अवतार घेतल्यानंतर अखिल कोटी ब्रह्मांड नायक आहे त्या ठिकाणी काय करू शकणार नाही हो. मी बोलविता वेद बोले, मी चालविता सूर्य चाले, वृक्षाचे पानाले सत्ता ज्याचे असे मुंगीचेही अंतर जाणे. मग ह्यांना हे काय का राम अवतारात त्या ठिकाणी असणारा सागरावर असणारे पाषांतरले, दगडात आली, सेतू बांधला. आजपर्यंत कुणी बांधणार बी नाही, बांधू बी शकणार नाही. तर कृष्ण अवतारात त्या ठिकाणी काय केलं, नित्य करंगोळीवर त्या ठिकाणी गोवर्धनगिरी पर्वत धरला, सगळ्या गोकुळाचं रक्षण केलं. एवढं असणारं त्या ठिकाणी कार्य असणाऱ्या आणि अवतारामध्ये दोन्ही एकाच भगवंतानं 2 अवतार घेतले, एक कृष्ण रूपानं एक राम रूपानं. असं असणारं त्या ठिकाणी असणारं दोघांचं समसाम्य आणि या ठिकाणी सांगितलं. एक सोडणी मातेची सोय गेला गोकुळाची, एक सांडुनी निज राज्याची वनवासी दंडकी. अवतार घेतला दोघांनी त्या ठिकाणी अवतार. एकानं काय केलं, जन्मल्या आईला सोडलं आणि गोकुळात प्रवेश केला. एकानं काय केलं, एवढं मोठं राज्य अभिषेक उद्या होणार आहे पण त्या सिंहासनाला लात मारली आणि वनवास पत्करला. एवढं अभिनव कार्य असणाऱ्या आणि या भगवंतानं दोन्ही अवतारामध्ये केलेलं दोघांचं असणारं साम्य दाखवू लागले. जागे नव्हता कोणाची मथुरा नेली द्वारकेची, राम अयोध्ये निज गजऱ्याची वैकुंठीची सोय नेली. भगवंताच्या अखिल कोटी ब्रह्मांडाला एक आहे, मी करीन दृष्टी वाकुडी पाडीन ब्रह्मांडाची उतरंडी. एवढं असणारा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारी शक्ती तिच्या जवळ आहे. अशा भगवंतानं अभिनव कार्य केलेलं या ठिकाणी दोन्ही अवतारातलं त्या ठिकाणी प्रमाण आणि नाथ माऊली आपल्या पुढे देऊ लागलेले. एकानं काय केलं, माणसं जागा व्हायच्या अगोदर मथुरा त्या ठिकाणी हलवली
आणि द्वारका त्या ठिकाणी समुद्रात नेऊन त्या ठिकाणी निर्माण केली. लोकांना कळलं बी नाही आपण मथुरे चौका द्वारके चौथी केवढा अभिनव केलं. आणि एकाला त्या ठिकाणी राम अवतारामध्ये सगळे अयोध्यात असणारी वैकुंठाला घेऊन गेले. एवढं असणार अभिनव आणि कार्य या दोघांनं केलं. एक लोनिया लागी आपण मातेपाची करी रुदन एक सीता शोक जाण करी रुदन वनवासी दोन्ही बी अवतारात त्यांनी काय तुम्ही इकडे बघताव का आम्ही इकडे भितडाला सांगायचं काय तिकडे बघण्यासाठी त्यांना यायला वाटी करायची तुम्ही इकडून येते का इकडून येते काय मावशी एकानं काय केलं दोघांनी अवतार घेतला. पण देवाला बी त्या ठिकाणी असणारा मनुष्य जन्माला आल्यानंतर कृती होतीच लहानपणामध्ये. लहानपणासाठी त्या ठिकाणी लहान असताना आईपाशी रडला कशासाठी लोणी मागण्यासाठी. मग राम त्या ठिकाणी असताना तिथं लोण्याचा विषय नव्हता. पण बायको रावणानं नेले हरण झाल्यानंतर बायकोसाठी मात्र राम रडला आणि सगळ्या झाडाला कवटाळलं ह्याला कवटाळलं. आता ती त्याचा विषय जर घेतला तर असणारा प्रत्येकाला मगाशीच वर्णन हरीनं सांगितलेलं आहे की इथं सांगणारा पाटावर सुद्धा बायकोच्या आधी नाही. पण हरीला एक सांगायचं सगळेच नसतेच बरं का त्या ठिकाणी असणार. एक तरी पट्टा असा असतो की त्याने बायकोच त्याला आलेलावी करू शकत नाही. नाहीतर पतिव्रता जगात राहणारच नाही. पतिव्रता नेली अनेकाची स्तुती ध्यानी म्हणी पतीचं सर्वदा ती कधी असणाऱ्या आपल्या मालकाला स्वामीला आलेलावी होईल का. असे असणाऱ्या पतिव्रता आणि संत असल्याशिवाय जगात जगू शकत नाही. नाहीतर बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी पण रामाला दाखवायचं होतं बायकोवर बी माणसानं प्रपंच हाकायचा म्हणल्यावर प्रेम करावं आणि बायकोसाठी बी थोडं रडावं. असं त्या ठिकाणी असणारं दोघांचं साम्य आणि आपल्या पुढं मांडलं. टाकोनी मारिला काळ यवन वाळी मारिला चिंतोरण शशुपाळ दैत्य कंदन खर दूषण श्रीरामे. कृष्ण अवतारात त्या ठिकाणी कृष्णाने काय केलं काळ यवनला त्या ठिकाणी समोरून मारता येत नव्हतं. वरदान होतं. वरदान तर पाळलं पाहिजे. ठकून मारला त्या ठिकाणी काळ यवनाला. इकडे राम अवतारात रामाने काय केलं सुग्रीवाच्या आडून वाळीचा काटा काढला. समोरासमोर मारू शकत नव्हते. त्याचा विषय वेगळा येतो. तुम्ही म्हणताना असं एवढा पराक्रमी अखिल कोटी ब्रह्मांड नायक असताना सुग्रीवाच्या आडून का बाण मारला तर आपल्याला वेळ नाही विषय सांगण्यासाठी. तर विषय असा आहे एका ह्याच्यात ठकून मारलं. इकडे असणारे एकाच्या आडून बाण मारला त्या ठिकाणी. कृष्ण अवतारात त्या ठिकाणी असणारे जी उन्मत्त झालेले होते कंसाधिक असणारे त्या ठिकाणी जी असणाऱ्या जरासंधासारखी त्या ठिकाणी अशा सर्व राक्षसाचा त्या ठिकाणी नायनाट केला. राम अवतारात त्या ठिकाणी खर दूषण त्रिशिराचा आणि रामानं काटा काढला. कंसच्या नूर्द निर्दळन मारिले रावण कुंभकर्ण उग्रसेना राज्य स्थापन लंका भुवन बिभीषणा. कृष्ण अवतारात काय केलं भगवंतानी कंसाचा आणि चाणूरचा त्या ठिकाणी असणारा अंत केला आणि उग्रसेनाला सिंहासनावर आरूढ केलं. राजा बनवलं त्या ठिकाणी. इकडे राम अवतारात कुंभ असणाऱ्या रामाने काय केलं असणाऱ्या त्या ठिकाणी कुंभकर्ण आणि रावणाचा आणि असणाऱ्या त्या ठिकाणी इंद्रजिताचा अंत केला आणि लंकेचं राज्य त्या ठिकाणी बिभीषणाला अर्पण केलं. श्रीराम व्रत एक पत्नी कृष्ण ब्रह्मचारी स्त्रिय भोगोनी कृष्ण तारिले गोकुळावणी जगद्वारणी राम नाम. आणि मग त्या ठिकाणी असणार रामाचं आचरणच असं आहे. रामाने 10 अवतार असणाऱ्या भगवंताने आजपर्यंत घेतले. पण एक अवतार असा केला की त्याप्रमाणे जगानं वागावं. म्हणजे तुम्हाला ज्याच्यासाठी तुम्ही साधना करता ज्याच्यासाठी तुम्ही असणारी आराधना करता ज्याच्यासाठी तुम्ही असणारा अट्टास करता कशासाठी सुखाची प्राप्ती व्हावी घरात शांतता राहावी याच्यासाठीच ना मग त्या ठिकाणी असणार. म्हणून असणारा त्या ठिकाणी भगवंतानं आचरण करून दाखवलं. सांगून जग ऐकतच नाही. किती आता मला सांगा सकाळी टीव्हीवर किती महाराजाची कीर्तनं लागते ती सगळं असणारं भावगीतं लागते ती सगळं काही लागतंय. पण त्या ठिकाणी असणारं आचरणात बदलच पडत नाही. सांगून ऐकत नाही ती.
मग आपण करून दाखविल्यावर त्या ठिकाणी जग आपल्या मागे येईल असा मानस भगवंताचा झाला म्हणून राम अवतार धरला. आणि राम अवतारात असणारा या नरदेहाला आल्यानंतर माणसानं एकच पत्नीचं व्रत धारण रामानं करून दाखविलं. एक पत्नी सोडून सर्व स्त्रिया असणाऱ्या माते समान मानल्या गेल्या म्हणून एक पत्नी एकच बाण. एकदा बाण रामाचा सुटला की कार्य केल्याशिवाय माघार येत नव्हता. एक पत्नी एक बाणी एक वचनी. एकदा मुखातनं शब्द गेला की शब्द खोटा नाही झाला पाहिजे त्या ठिकाणी असणार असं आचरण त्या ठिकाणी असणार. आणि रामानं करून दाखवलं म्हणून राम अवतार झाला. म्हणूनच आजपर्यंत जग सुखानं चाललेलं आहे. नाहीतर चाललं नसतं एवढं असणार रामानं. आणि जगापुढे आदर्श ठेवला. ऐसे करिता हरी कीर्तन व्यास जरा जर पुत्र पावन चोरटा वाल्मिकाचे जाणे रामायण शिववंद. काय असणार भगवंताच्या नामामध्ये किती तारक आहे, किती असणारा महिमा आहे या ठिकाणी वर्णन केला. ही असणारं ज्याने ज्याने नाम गायलं ही असणारं रामायण कुणी लिहिलं माहितीये का? 7 रांजण ज्याच्या पापानं भरलेली होती त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी बनला. मग आपल्या हातून तर किरकोळ चुका झालेल्या असतील. एकदा लक्षात आलं की आपण चुकीचा मार्ग धरलाय, तो मार्ग सोडून संतांची संगत धरली तर तुम्ही बी असणार ऋषी बनल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बी त्या ठिकाणी असणार. कारण त्या नामात ताकद, तुझ्या नामाचा महिमा तुझा न कळे मेघश्यामा. नामा इतकी ताकदच नाही म्हणून हे नाम त्या ठिकाणी नारदाने एकच शब्द दिला राम नामाचा. आणि त्याच्यावर असणारा एवढा मोठा वाल्याचा वाल्मिकी झाला, ऋषी बनला. अनागत भाष्य एवढं अमूल्य त्या ठिकाणी राम जन्माच्या अगोदर लिहिलं गेलं. एवढी नामाची ताकद आहे. एवढंच नाही, कृष्ण अवतारामध्ये जारद पुत्र त्या ठिकाणी असणारा व्यासाची उत्पत्ती कुठे झाली? पराशर ऋषीपासून झाली त्या ठिकाणी सत्यवतीच्या पोटी आणि त्या असणं मत्स्यगंधेच्या पोटी. आणि त्या जारद पुत्राकडून महाभारत एवढं मोठं प्रख्यात त्या ठिकाणी. रामायण सोडून जेवढं बी पुराण आहे, जेवढी बी ग्रंथ आहे तेवढं असणारं व्यास लिखित आहे. म्हणजे हे असणारं त्यांनी बी असणाऱ्या हरीचं गुणगान गाय केलं, त्यांनी बी असणारं भगवंताचं नामस्मरण कीर्तन केलं. म्हणून नामामध्ये किती ताकद आहे. म्हणून दोन्ही अवतारातलं साम्य कुणी नाम गायलं आणि त्याचा काय असणारी फलश्रुती मिळाली आपल्या पुढे सादर केलं. वर्णिता श्रीहरीची पदवी दोघे झाले महाकवी. त्या दोघाचे ग्रंथ गौरवी मुक्ती सर्वी पाविजे. या दोघांनी त्या ठिकाणी भगवंताचं गुणवाद गायलेलं आहे. या ठिकाणी हे जे ग्रंथ निर्माण केले त्यांनी असणार. हे रामायण म्हणा, महाभारत म्हणा, दोन्ही अवताराचं ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी यांचा जन्म त्या ठिकाणी कसा झाला पण त्या नामाच्या सानिध्यात नामधारक बनल्यानंतर एवढी महान मोठी पदवी त्यांना प्राप्त झाली. वाल्मिक ऋषी बनले गेले आणि आज तागायतपर्यंत त्यांच्या लिखाणावर सगळं असणारं जगत आणि या रामायणाचं महत्व त्या ठिकाणी कळलं गेलं. दुसरी गोष्ट त्या ठिकाणी व्यासाने त्या ठिकाणी नामधारक बनले गेले आणि एवढं मोठं महाभारत विश्वापुढे त्या ठिकाणी असणार आणि पुढे ठेवलं गेलं. म्हणजे नामात किती शक्ती आहे. म्हणून नामामुळे त्या ठिकाणी असणारा साधकाचं नामामुळे काय होतंय माहितीये का? आपल्या अंतःकरणामध्ये जे विषयानं घर केलेलं आहे, जे षडरिपून त्या ठिकाणी ताबा घेतलेला आहे त्या षडरिपूचं निर्दळन होतं. हे खरे वैर आहेत, बाह्यकारी वैरीच नाही. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे आत बसलेले वैर आहेत. जोपर्यंत आत आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी असणारा उपस्थित होऊ शकत नाही. जोपर्यंत तुमची चित्तशुद्धी होत नाही. साधना कशासाठी? चित्त शुद्ध करण्यासाठी. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. व्याघ्रही न खाती सर्पतया. अघात ते इथं विष ते अमृत. विष सुद्धा अमृत बनलं पाहिजे पण चित्तशुद्धी व्हायला पाहिजे. आणि चित्तशुद्धी सहजासहजी होत नाही. अगोदर या असणाऱ्या नामामुळं हे असणारे शत्रू त्या ठिकाणी बाहेर हाकलले जातात. कारण एकदा इंद्रियाला नामाचा चाळा लागला की नामात एवढी पावर आहे हे शत्रू आपल्या असणाऱ्या हृदयाच्या ठिकाणी राहतच नाही. आणि ज्यावेळेस हृदय मंदिर त्या ठिकाणी असणार अंतकरण शुद्धी होईल त्यावेळेस मग जनाबाईचा त्या असणार त्या ठिकाणी हृदयी बंदी खाना केला
आत विठ्ठल कोंडीला किंवा माझ्याच हृदयी भगवंत तो भगवंतची मूर्तिवंत तेने काय नव्हे प्राप्त सभाचे संत त्रिजगती. मग भगवंत जर हृदयात प्रगट झाल्यावर आपल्याला काय कमी आहे? आशा राहतच नाही ना. म्हणून आपल्या ठिकाणी अवस्था अशी झालेली आहे की ही असणारे यांनी घर धरल्यामुळं आपल्याला नामाचा महिमा पण या नामावर काय काय होत आहे म्हणून त्या ठिकाणी असणारं विवरण आपल्या पुढे मांडलं. अमंगळा करी मंगळ आईच्या हरी कीर्तन निर्मळ नाम मंगळा मंगळ सुम मंगळ हरी कीर्तन. हरीचं नाम हरीचं कीर्तन इतकं मंगलमय आहे म्हणून सांगतात त्या ठिकाणी. अमंगळाला सुद्धा मंगलमय बनवित आहे त्या ठिकाणी. आता आपली अवस्था कशी अज्ञानाच्यामुळे त्या ठिकाणी अमंगळ अवस्था आपल्याला त्या ठिकाणी. मंगलमय म्हणजे आपल्या ठिकाणी असणारा विषय बरबटलेला त्या ठिकाणी आणि विषय इतके घातक आहेत त्या ठिकाणी. एका एका विषयात एका एका जीवाची आहुती झालेली आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे मुख्य विषय आहेत 5 आणि 5चे त्या ठिकाणी अनेक पुन्हा उपविषय आहेत. मग एका विषयात एक प्राण ज्याला माणसाला 5ही झगटलेले आहेत. मग विषय जर सुटत नसेल तर त्या ठिकाणी असणारं नाम आवडणार नाही आणि ज्यांनी विषयाचा त्याग केला त्याला नामाचा छंद लागला अंतकरण शुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. राम नामाच्या परिपाटी दोष जळती अक्कला पोटकोटी भक्ती मुक्ती लागे पाटी पवन सृष्टी राम नामे. नामासारखे तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाती त्यांनी. दुसरं तत्वच मोठं नाही हो नामासारखं त्या ठिकाणी. नामामुळे दोष आजकाल कोट्यावधी निघून जातात आणि पुढे दोष होऊ शकत नाही. की नामधारक बनल्यानंतर त्याचं आचरण शुद्ध होतं, त्याची वाणी शुद्ध होते, तो खोटं कधी बोलत नाही, तो चोरी कधी करीत नाही, सत मार्गानं त्या ठिकाणी असणार संसार त्या ठिकाणी आनंदानं करतो. म्हणून त्या ठिकाणी असणारा त्याच्या पाठीमाग कारण तो कर्म बी जे सत्कर्म झालेलं कृष्ण अर्पण करतो, राम अर्पण करतो. म्हणून भुक्ती बिन मुक्ती बी त्याच्या पाठीमाग लागतात. मला अंगीकारा मला अंगीकारा एवढा नामाचा महिमा नाथमाऊलीने आपल्या पुढे सादर केला. यम यतनेचे पितर चिंतताती निरंतर एकादशी हरी जागर वंश तत्पर होऊनी कोणी. आणि मग त्या ठिकाणी असणार आपले असणारे वाड वडील आजोबा पंजोबा त्या ठिकाणी कुकर्मामुळे जर त्या ठिकाणी यमपुरी त्या ठिकाणी अडकले असतील आणि यम जातीने जर होत असेल तर ती तिथे इच्छा करतात माझ्या पुढचा असणारा नातू म्हणा नातवाचा मुलगा म्हणा कुणीतरी हरी जागर करणारा निघावा, कुणीतरी असणारा पुती वाचणारा निघावा, कुणीतरी असणारा एकादशीचं व्रत धारण करणारा निघावा. आणि या नामधारक एक तरी वंशामध्ये निर्माण झाल्यानंतर आमची या यमपुरीतनं जाचणीतनं सुटका होईल असे पितर असणारी इच्छा धरतात. पुत्र अथवा भातृपुत्र द्वैत अथवा द्वैत्र करिता एकादशी जागर यम प्रहर पैचुके. पण जे जे कर्म केले ते भोगाले. कर्म केले तर अनुचित कर्म केल्यानंतर यमदूत इतकी जाचणी करतात. तुम्हाला यमपुरीला गेल्यानंतर हितच फेडायला लागला देवाचा कलियुगामध्ये. यमपुरीला तर त्या ठिकाणी कशावरून सांगायचंय नाशिकेत जाऊन महागारी आलेला होता यमपुरीला. आणि यमपुरीला काय काय होतंय काय कर्म केल्यानंतर तिथं वैतरणी नावाची नदी आहे. तापलेले पत्रे त्या ठिकाणी विस्तवासारखे खांब आहेत त्याला मिठी मारायला होतात. वैतरणीसारखी वैतरणी म्हणजे कळते का पोना आणि रक्तानं भरलेली एक नदी वाहती त्याच्यात बुडवतात त्या ठिकाणी. याला नरक म्हणतात त्या ठिकाणी. मग ही जाचणी याच्यात जर अडकलेला आपला कुणी असणारा आप्त असेल तर तो इच्छा करतो कुणीतरी हरिजागर करणारा निघावा, कुणीतरी एकादशीचं व्रत त्या ठिकाणी करणारा निघावा म्हणजे यमाची जाचणीपासून आमची सुटका होईल अशी इच्छा धरतात. नामे नरकी उदारती नामे स्वर्गस्ती मुक्ती ब्रह्मादिक अमरपती जन्मवंती ती कलियुगी. नामामध्ये ताकदच तेवढी आहे. नामाला किती जणांचा उद्धार झालाय, अनेक जणांचा त्या ठिकाणी कानोपात्रासारख्या त्या ठिकाणी वेशीच्या मुलीचा उद्धार झाला,
अनेक लोकांचा जे नामधारक झाले त्यांचा उद्धार झाला त्या ठिकाणी. नामात एवढी ताकद आहे आणि म्हणून त्या ठिकाणी असणार ब्रह्मदेव, इंद्रदेव, 33 कोटी देवांचा राजा ते सुद्धा अशी इच्छा करतात की आम्हाला या मृत्यू लोकांमध्ये जन्म यावा, आम्हाला इथं असणारे येण्यासाठी त्या ठिकाणी शरीर प्राप्त व्हावं, कारण ह्या शरीराला आल्याशिवाय तो नामधारक होऊ शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी ते इच्छा धरतात. कलियुगाची थोर ख्याती, नामासाठी लोभ मुक्ती, स्त्रियादी अत्यंत जी उदरती, नाम कीर्ती दाटुकी. नामात लई ताकद आहे व त्या ठिकाणी असणार, पण नामधारक कवा बनतो त्या ठिकाणी असणार ज्याचा लोभ सुटला जाईल, ज्याचा मोह सुटला जाईल, ज्याला धनाचं त्या ठिकाणी मृतिकी समान त्या ठिकाणी धन मानतो. कुणाला मानतो त्या ठिकाणी? याला लिंक लावावं लागते, संतांची संगत धरावं लागते, सद्गुरूच्या चरणाला लागावं लागतं. सद्गुरूची कृपा झाल्यानंतर त्या ठिकाणी दिसणार तेवढं नाश पावणारी वस्तू आहे. मग नाश पावणाऱ्या वस्तूविषयी आपण अभिलाषा धरावी का? मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून तो साधक धनाची अपेक्षा करीत नाही, आप्तजनाची आशा धरीत नाही. कारण का? हे आप्तजन त्या ठिकाणी ह्या जन्मापुरतेच असतात. पुढच्या जन्मात दुसरीकडे आपल्या कर्मानुसार त्या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. मग तिथं दुसरीच असणारी बायका मुलं असतात. मग त्या ठिकाणी आपण यांच्या इतक्या असणारा आप्तजनाविषयीचा मोह माया धरण्याचा अर्थ काय त्या ठिकाणी? आणि ही मोह माया ममता आशा भुली वासना तृष्णा कल्पना एक आहे का त्या ठिकाणी असणार? आणि कल्पना तर लई वाईट त्या ठिकाणी. नुसतं बसल्या बसल्या कल्पना केली की उद्या जर मला 1 कोटीचं तिकीट लागलं तर कुठं जातोय त्याचा पत्ताच लागत नाही. म्हणून माऊलीने इथं खंडन केलंय. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेणे हरी, दिदल्या वाचून फळप्राप्ती कैची इच्छा कल्पनेची व्यर्थ वापा, इच्छा वेते जवळ हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझं. एवढं माहित असताना कल्पना कशाला करावी? नाथाने खंडन करून टाकलं. आणि म्हणून असणाऱ्या प्रत्येक साधकाला सावध करून ठेवलं. म्हणे नामात नामधारक बना आणि नाम म्हणून आणि नाम धरलं. तुम्ही म्हणता नामात काय एवढी ताकद आहे? कारण भगवंताला त्या असणारा जो जर साधक त्या ठिकाणी दास बनला, नामधारक बनला की भगवंताचा दास बनतो. आणि दास बनल्यानंतर भगवंताला त्याच्या संकटाचं निवारण करावं लागतं. का? पडता जड भारी दाशी आठवावा हारी, मग तो पडवणे दीक्षिण आड घाली सुदर्शन. कितीतरी असणारे सिद्धांत आहे, दृष्टांत आहे त्या ठिकाणी असणार. भगवंत त्या ठिकाणी आजचा बी अध्याय त्यासाठी. आणि भगवंत धावत कशी येतात, नकराचं असणारं सुदर्शन चक्रानं कसं थोबाड फोडतात हे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पण दास व्हावं लागतं. आणि हा दास आणि गजेंद्र झालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी नामात ताकद आहे. म्हणून नामदेव महाराजांनी एकाच असणाऱ्या कडव्यात सांगितलं, सापडले नाम नामयाशी आता कुठे जाशी देवा. देवा तू कुठे? कारण देव दिसत नाही ना. तुझं सगुण म्हणू की निर्गुण तू एकच येऊ. निर्गुण आहे देव. मग देवाला पकडायचं कसं? नाम नाम रूपी कासरा हातामध्ये आला. देवा कुठे बी जा वळलं की नामधारकाला त्या ठिकाणी कासरा वळला. पांडुरंगाला किंवा रामाला उभा राहावं लागतं. ते जे असणारा मदत करावं लागते. म्हणून नामात सर्वस्व ताकद त्या ठिकाणी बहाल केली. नामाची नाही स्नान बंधन, नामाची नाही विद्या विधान, आसनी भोजनी शेण जाण, नाम पावन हरीचे. नाम पावन आहे हो. आणि नामातच शांती. तुम्ही जे म्हणता मला सगळं आहे हो, लय धन आलं सगळं आलं गरिबी गेली, पण घरात शांतता कशी मिळेल त्या ठिकाणी? तुमचं अज्ञानच नाही गेल्यानंतर शांतता कशी मिळेल त्या ठिकाणी असणार? दृष्टीत एखादी कृती दिसली की तुम्हाला द्वैत निर्माण होतं. ह्याला असं केलं त्याला तसं केलं, ह्याला कमी दिलं ह्याला वाईट दिलंय, किती त्याला आणि ती त्याला. कुटुंब असावं 4-5 जणांच्या मुलाचं आणि 4-5 जणांच्या बायका आणि 4-5 जणांच्या त्या ठिकाणी 2-2 मुलं. केवढा खळबळा झाला. आणि ते कुटुंब वागवायचं म्हणल्यावर अज्ञानात काय अवस्था होती सांगायची गरज नाही. प्रत्येकाला अनुभव आहे. हित त्या ठिकाणी मग अज्ञानामुळे त्या ठिकाणी नामाची ताकद करत नाही, नाम ऐकण्याची इच्छा धरत नाही. आणि ही ऐकायला बी त्याला पुण्यच लागतं. इथं येत नाही ती. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सुकृत जर पाठीमाग असलं तर त्याला या
असणाऱ्या नामाची आवड होती, नाहीतर ते घरात निवांत. ती म्हणली एखादं ज्याला सुकृत नसेल ती म्हण काय कीर्तन लावले, रोज त्या ठिकाणी झोप येऊ देत नाहीत. शिकल्या लोकांना त्या ठिकाणी दोषण दिल्याशिवाय राहणार नाही. त्याला कळतच नाही नामात काय ताकद आहे. अरे किती दिवस आहे तू कोण आहे हे तरी तुला माहित आहे का? आणि शेवटला तुझा देह सुद्धा तुझ्या संग येतच नाही की. तू आलास कुठून, जायचंय कुठं त्या ठिकाणी तुला माहित नाही, तरी सुद्धा तू किती आशा किती या असणाऱ्या इच्छा प्रगट करतो. म्हणून नामामध्ये एवढी ताकद आहे, ज्याच्यासाठी त्या ठिकाणी नामधारक व्हा असं असणार या ठिकाणी आपल्या जवळ आणि त्या ठिकाणी मांडलं. निध सुरा निध सेजेसी नामस्मरण जयापासी ब्रह्मादिका वंदिती त्याची चौमुक्तीशी माहेर. अहो तुम्हाला मुक्ती पाहिजे ना त्या ठिकाणी असणार, त्या चारीही मुक्त्या तुमच्या घरी असणाऱ्या त्या ठिकाणी तुमचं माहेर घर म्हणून त्या ठिकाणी असणार आणि उपलब्ध राहतात त्या ठिकाणी. कशा? जो साधक जागृती स्वप्न आणि सुषुप्तीमध्ये नामाचं खंडनच झालं नाही पाहिजे, अखंड नामधारक बनला पाहिजे. तुम्ही म्हणाल झोपेत कसं काय त्या ठिकाणी म्हणावं, त्या ठिकाणी झोपेत सुद्धा सद्गुरूच्या कृपा जर झाली तुमच्यावर तर तुमचा जे 21,600 चालतोय त्याच्यावर गुरुनं दिलेला मंत्र जर आरोप केला, झोपी बी तुमचं असणारं नामस्मरण चालू राहतं. काम करताना बी, बोलताना बी, जेवताना बी त्या ठिकाणी खंड पडत नाही. म्हणून त्या ठिकाणी अशा साधकाला त्या ठिकाणी चारी मुक्ती सुद्धा त्याच्या जवळ पायावर लोळून घेतात. नामासर शिवाजे टाळी आशा पास होती होळी तया कीर्तने समेळी रंगी वनमाळा डुलत. वनमाळी डुलत, माळा नाही त्या डुलत, वनमाळी डुलत त्या ठिकाणी. असं जर कीर्तन करणारा साधक असला तर भगवंत सुद्धा त्या ठिकाणी आदर्श रूपानं नाचल्याशिवाय राहत नाही. या ठिकाणी ते जे असणार नामधारक जर झाला तर आशा पास निवारण. ही आशा पास लई जबरदस्त आहे बरं का. आणि हीच टाकी काय रामाने एकाच, नाहीतर राम स्त्रीला कधी बाण मारित असतो का त्या ठिकाणी. ही आशा असणारी एवढी मोठी राक्षसी नाही. हिचा खालचा वट खाली लागलेला आणि वरचा वट आकाशाला गेलेला आहे. किती बी उद्यात म्हणते तिचा पोटच भरत नाही त्या ठिकाणी. 10 बिल्डिंगा झाल्या तरी ती म्हणते 4थी कवा बांधली, 5वी कवा 11वी कवा बांधली त्या ठिकाणी. हिचं तोंड लई मोठं आहे त्या ठिकाणी, समाधानच राहत नाही त्या ठिकाणी असणार. अशी अवस्था या आशीला त्या ठिकाणी अगोदर रामानं म्हणून त्या ठिकाणी निस्त पितृवचन ऐकल्या बरोबर एवढं मोठं असणारं अयोध्येचं राज्याचं सिंहासन नाकारलं आणि रामानं वनवास पत्करला. हे आचरण आपल्या पुढे सादर केलं. हरि कीर्तनी भक्तांत हरि के नाचे भगवंत चरण राजे तुळबिषित असे डुलत स्वानंदे. स्वानंद स्वस्वरूपाचं ऐक्य केल्यानंतर साधकाला स्वानंद प्राप्त होतो. एवढंच नाही, तुम्ही हरिकीर्तनामध्ये जर रंगून गेला तर भगवंत सुद्धा त्या ठिकाणी असणारा इतका आनंद होतो, इतकं डुलत जातात त्या ठिकाणी असणार आनंद असणार. त्या ठिकाणी भगवंताला आनंदाच्या डोई आनंद तरंग. भगवंताचा आनंद एक रूप आहे. म्हणून नामधारक बना. नामामध्ये त्या ठिकाणी सगळ्या असणाऱ्या आणि दुःखातनं तुम्ही दुःख नाही तो त्या ठिकाणी तुमच्या मनाच्या कल्पना आहेत. मन नेहमी संकल्प विकल्प पाळतं. नामा असणार त्या ठिकाणी आधी मनमुंडा आणि मग ब्रह्मदुंडा. श्री गुरुदेवा श्री सीतारामचंद्राय नमो. संकीर्तन सुखाचे निउजबटे मज वैकुंठी न कंठे रवी वाह्या तुटे सुख न वाटे मजा. काय भगवंताला वाटतंय? हे नामकीर्तन सद्भक्त जर गाया लागले आणि गायन करावं त्या ठिकाणी गायनाला स्वर असावं आणि असणारा त्या ठिकाणी स्वरात त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी आनंद निर्माण होतो, बाहेर पडतो त्या ठिकाणी. स्वर नसल्यानंतर आबद्ध होतो त्या ठिकाणी. म्हणून ज्यावेळेस नारदाला सुद्धा त्या ठिकाणी असणार गायन करायला त्या आसोला पुढी लावल्यानंतर नारदाला सुद्धा आश्चर्यचकितचा धक्का बसला त्या ठिकाणी. एवढं सुंदर सरस्वती सारखं गायन करणारा आपला बी स्वर त्या ठिकाणी असणार. आपण अनेक आपल्याला स्वर गायला त्या ठिकाणी. पांगुळ आहे, हरिपाठ आहे, त्या ठिकाणी पसायदान आहे. स्वरबद्ध गाऊन बघा तुम्ही त्या ठिकाणी, त्याच्यातला आनंद तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे असा असणारा साधक जर असणारा गुणवान हरीचं कीर्तन करू लागला
तर भगवंत म्हणतात मला वैकुंठाला दम निघत नाही, मला खाली येऊन त्या असणाऱ्या कार्यक्रमात नाचावं वाटतं असं भगवंत म्हणतात. मुरडोणी योग्यांचे मानसी धावणी जाय कीर्तनासी ते चितिष्ठे हरणीशी स्वानंदेशी डुल्लता. एवढा स्वानंद निर्माण भगवंताला होतोय. भगवंत म्हणतात त्या ठिकाणी असणार योग्याकडे सुद्धा मी जात नाही. जो योगी आहेत ना हिमालयात बसलेली त्या ठिकाणी असणारा योगी कसा असतो माहिती आहे? योगी पावन मनाचा, सहाय्य अपराध जनाचा, याला योगी म्हणतात त्या ठिकाणी. कुणाला बी योगी संज्ञा लागत नाही. त्या योग्याला सुद्धा त्या ठिकाणी मी डावलतो आणि जिथं हरिकीर्तन चालू आहे त्या हरिकीर्तनामध्ये येऊन मी त्या ठिकाणी नाचतो आणि मग मला त्या ठिकाणी स्वानंदाची प्राप्ती होते, मला आनंदाचा आनंद वाटतो असं भगवंत सांगतात. माझ्या भक्तांची आवडी हरिकीर्तनी गाली उडी कीर्तन सुखाची मज गोळी कडो विकडी नाचता. देवाला भान राहत नाही. माझ्या भक्ताचे असणारं कीर्तन करायल्यानंतर त्या असणाऱ्या भक्ताच्या विषयीची इतकी आवड आहे म्हणतात देव म्हणला त्या ठिकाणी असणार. त्याने जर कीर्तन करायला सुरुवात केली तर मी आल्यानंतर कसं नाचतोय, मला नाचताना कोण नावत होतं याचं सुद्धा भान राहत नाही म्हणजे त्या ठिकाणी. कसाही नाचतो पण कीर्तनात नाचल्याशिवाय मला असणारा आणि मी थांबत नाही. कारण त्या कीर्तनातलं जे असणारं जे आनंद आहे, जे असणारा अनुभव आहे ते मला त्या ठिकाणी प्राप्त होतो असं असणारं भगवंत सांगतात. भगवंते निजगुयाची सांगितले नारदापासी म्हणून तोडी हरी कीर्तनाची आरणीशी डुल्लत. अहर्निशी डुल्लत. नारद ऋषी, महर्षी नारद ऋषी अखंड नारायण 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 ह्या शब्दाशिवाय वैखरीला वळणच लागलेलं नव्हतं. कारण ही इंद्रिय इतकी लाचावलेली असते का, लाचावले म्हणे लागलीचे गोडी ते जीवेनं सोडी ऐसे झाले. आपली जीभ अशी लाचावलेली आहे, थोडं जर खारट आंबट झालं तर लगेच ताट बाजूला सारते. नामाकडे कधी वळत नाही त्या ठिकाणी. म्हणून जिभीला ते खाण्याचा विषय सोडून दे म्हणावं. खारट असू तुकाराम महाराज कसं म्हणते, आम्ही काय खातो आम्हाशी ना ठाऊक त्या ठिकाणी. आणि झालेली भाजी सुद्धा त्या ठिकाणी तुकाराम महाराजांना त्यांना त्याच्यावर भानच नव्हतं ना. त्यांचा आनंद गोडी कशात होती, नामामध्ये होती. म्हणून विठ्ठल 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 असं नामस्मरण करणारे असे साधक संत होऊन गेले. म्हणून त्या ठिकाणी या नामाचा महिमा त्या ठिकाणी. आणि ही गुह्य स्वतः भगवंतांनी नारदाला सांगितलं होतं. म्हणून नारदांनी भगवंताचं त्या ठिकाणी असणारं पटलं गेलं. म्हणून अखंड अहर्निशी असणारे नारद स्वामी कीर्तनात दंग झाले होते. नामे निर्मुक्त महादोषी ओसवस्ती ये लोकासी तीर्थी मरती उपवासी यमनियमेशी लंगणे. आणि मग असणारं त्या ठिकाणी नामधारकाला काय होतं, नामामुळे त्या ठिकाणी असणारं महान पापातलं पाप झालेला सुद्धा त्या ठिकाणी असणारा दोष मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. एवढी नामामध्ये शक्ती आहे. आणि हे नामाला काही अडचण आहे का? नामाला काही पैसे लागतात का? लय सोपे. नामस्कीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीची. असंख्य असणारी पाप सुद्धा नामस्मरण जर धारक बनला तर ते नाम पात्र तसं पाहिजे त्या ठिकाणी असणार. नाहीतर कुणी बी नाव घेतं की सरळ देवळात गेल्यानंतर. अखंड नामधारक बनण्याला महत्व आहे. त्याच्यातनं त्या ठिकाणी असणारा महान दोष लागलेला सुद्धा मुक्त होतो. असं असणारं त्या ठिकाणी नामाची ताकद आणि या ठिकाणी वर्णन केली. नाम गजरेची निर्मुक्त वै पाय चित्र गुप्त कोरी पाणे अवगीतेता कर्म निर्मुक्त हरिनामे. भगवंताचं राम नाम जर त्या ठिकाणी अखंड धारक साधक बनला गेला तर चित्रगुप्ताची वही कोरी त्याच्या नावानं त्या ठिकाणी निघली जाते. तुम्ही म्हणताल चित्रगुप्त कोण आहे त्या ठिकाणी असणारा? हा येमाचा असणारा कारकून आहे. आणि हा चित्रगुप्त आपण झोपीतनं उठल्यापासून झोपेपर्यंत जेवढं बी आपलं बोलणं असू, कृती असू, मनाचा विचार असू, मी कालच सांगितलं 3 प्रकारचं कर्म घडतं आपल्यातून, कायिक वाचिक आणि मानसिक. या तिन्ही कर्माचा लेखाजोखा तिथं. पण राम नाम धारकाला त्या ठिकाणी असणार
त्याची वाचा बी त्या ठिकाणी सत्य असते, त्याचं कर्म बी सत्यच असतं आणि त्याचं मन बी त्या ठिकाणी असणारं नामामध्ये लीन झाल्यामुळं मनामध्ये असणारा विचार वाईट कधी येऊ शकत नाही. त्या साधकाची वही त्या ठिकाणी कोरी पडली जाते. चित्रगुप्ताला ह्या असणाऱ्या साधकाविषयी काहीच त्या ठिकाणी लिहावं लागत नाही. ती एवढं नामामध्ये शक्ती सांगितली. राम नामाची प्रतागारी वहीची पाने खोडी नामोडी अवघी वहीच उघडी केली रोकडी हरिनामे. अहो नामाची ताकदच एवढी त्या ठिकाणी असणार. अक्षर खोडायचं बिन मांडायची गरजच नाही. अवघी वहीच त्याच्या नावाची कोळी निघली जाते. एवढं नामामध्ये शक्ती, कारण त्याचं कर्मच असणारं रामार्पण झाल्यामुळं त्या ठिकाणी असणारं कर्माची बाधा त्या साधकाला लागू शकत नाही. एवढी नामामध्ये ताकद आहे असं सांगितलं. पैसे करीता कीर्तनाय श्रोते वक्ते रोगे जनाय होती आनंदी मग्नाय आनंद गण श्रीराम नामे. आनंद घर कुठं मिळतो? आनंद कुठं मिळतो? आनंदाच्या डोळी आनंद तरंग. आणि मग त्या ठिकाणी असणार नामामध्ये दंग झालेला त्या ठिकाणी असणार. आपल्यावर त्या ठिकाणी असणारं उदाहरण दिलं. श्रोता बी वक्ता बी, वाचणारा बी ऐकणारा बी त्या ठिकाणी असणार. ती ऐकणारा जर त्या ठिकाणी असणार त्या पद्धतीचं श्रवण करीत असेल तर तो असणारा, कारण श्रोत्याला जास्त वक्त्यापेक्षा महत्व आहे त्या ठिकाणी असणार. कारण श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती. राम नाम जर सगळ्यात कुणाला आवडत असेल तर महादेवाला. आणि शतकोटीचं बीज त्या ठिकाणी कंठामध्ये धारण केलेलं आहे ते म्हणजे असणारं महादेवाने. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रोते तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही महादेवाच्या अधिष्ठानामध्ये आहे. श्रवण कसं करावं? त्या ठिकाणी कानी जे पेरिले डोळा ते उगवले. राम म्हणल्या बरोबर कानात शब्द गेला की धनुष्यधारी रामाचं चित्र डोळ्यात उभं राहावं. या नाव श्रवण त्या ठिकाणी असणार. पण आपलं लक्ष दुसरीकडेच, कोण आलंय बाहेर काय बघावं, इकडे गेलावं, वरणार वरडा. राम नामाच्या वरती त्याची झाली स्वरूप प्राप्ती ज्याचे दृष्टी त्रिजगती मित्या प्रतिती फलगुत्वे. कालत्रय जग झालंच नाही. जो राम नाम धारक बनला, राम म्हणता रामाची होई जे पदी बैसोनी पदवी घ्यायचे. त्याच्या दृष्टीला राम रूपच दिसलं पाहिजे. जे जे दिसे भूत ते जे मानिजे भगवंत. त्याला साधना करण्याची गरज नाही. माऊलीने एका वाक्यात खंडन केलेलं आहे. पण त्याचा अर्थ कोण जाणतो त्या ठिकाणी? अर्थ जर नाही जाणला तर तुम्ही किती पारायण केली, किती तीर्थयात्रा, काही उपयोग नाही त्या ठिकाणी असणार. आणि असणार श्रवण भक्तीमध्ये किंवा कीर्तन भक्तीमध्ये तुमच्या ठिकाणी प्रेमच पाहिजे. त्या ठिकाणी प्रेम जर नसेल तर त्या असणाऱ्या साधनेला किंमत नाही. नातानी शांती ब्रह्म होते, पण त्या ठिकाणी लेखणीतनं मात्र जोड्याशिवाय उभा केलं नाही. प्रेमाविनं भजन, नाकाविनं मोती, अर्थाविनं पोती वाटून काय. कुंकवा नाही ठावन म्हणे मी आयो, डोळ्यानं मारील कुंकू नसेल आयो म्हणल्यानंतर. आदि ब्रह्म इंद्रादि देवाय लोकपाली सर्व विश्वय वेदांत वाद रूप नाव मिथ्या सर्व राम नामे. नामापुढे वेदांत सुद्धा त्या ठिकाणी भागवतामध्ये सगळं. तू वेदाचा उकळून ते म्हणले त्या ठिकाणी नामधारक जर नाही बनला, तू जर नामाचा सरसी नामधारक तर त्याला नामाचं जर महत्व तुला नाही कळलं आणि तू जर नाम नाही घेतलं, तू वेद त्या ठिकाणी मुखोद्गत कर, त्या ठिकाणी काही तुझा उपयोग नाही. कारण तू त्या ठिकाणी असणार आपण जे त्या ठिकाणी ज्ञान संपादन, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आचरण त्या ठिकाणी झालं पाहिजे. त्या ठिकाणी जे ज्ञान संपादन झालं त्याच्याप्रमाणे असणारी इंद्रिय कृत झाली पाहिजे त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून त्या ठिकाणी नामाचं एवढं महत्व झालं. तू 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखोद्गत कर. आणि तू जर आईबापाला सांभाळीत नसेल, कारण वेदानं सांगितलेलं आईबापच तुझं असणारं दैवत आहे. तू कुठेच जाऊ नको, साधना बी करू नको. असणारं त्या ठिकाणी देवावर सगळ्या असणाऱ्या धातूचं देव उचलून रोज बुडवूच नको. ये नीट सोडायचं. एक राम नामासाठी ब्रह्मादी देवांची गोष्टी
फल्गुप्राय उडाले सृष्टी रामनामा पुष्टी आगाद नामात ताकद एवढी, नामात नामधारक बनल्यानंतर साधकाची काय होते, त्रिभुवन, मगाच्या वेळी म्हटलं कडवं माझं राहिलं होतं, हे त्रिभुवन आहे ना, हे त्रिभुवनाचा विषय तर त्याला कौतुक वाटतच नाही, कारण त्याला माहित आहे दिशेती नाशे पुनरपी दिशे, हे घटिका यंत्रे परे भरमेगा, हे सारखं चालूच असतं, उत्पन्न होतं नाश पावतं, उत्पन्न होतं नाश पावतं, जेवढी बी वस्तू असेल तेवढी नाश पावते. मग नाश पावणाऱ्या वस्तूविषयी जी अभिलाषा धरणं किती मूर्खपणाचं लक्षण आहे, हे नाश पावणार आहे ना. अहो देह तर आपल्या संग येत नाही तर बाकीची वस्तू येणार आहे का. म्हणून जो ज्ञानी झाला, जो राम नाम धारक बनला, असा रामाचा भक्त बनलेला, हे त्रिभुवनामध्ये फक्त रामाला बघतो त्या ठिकाणी. हे दिसणारं सगळं विश्व कधी ना कधी लय पावणार आहे, ही पंचमहाभूत एकाला एक गिळंकृत करणार आहे आणि सगळं सृष्टी नाश होती, पुन्हा ब्रह्मदेव उत्पन्न होतो. आपल्याला इतक्या लांब जायचं नाही. म्हणून हे त्रिजगत सुद्धा त्याला असणारं नित्याभूत, म्हणूनच असणार शुक महाराजांनी आईच्या पोटात असताना 12 वर्षे बाहेर आलेच नाही, त्या 12 वर्षे आतच राहिली. विनंती केली, नको म्हणले, आतून आवाज आला, काय करायचं, अशाश्वत जग आहे म्हणले. शाश्वती देता येते का, नाही, अशाश्वत जगाशी मला संबंधच नको, म्हणून बाहेर येणार गेले. पण देवाने सांगितलं, भगवंतांनी महादेवाने सांगितलं, तुम्हाला यावं लागल, तुमचं फार कार्य या जगतामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी. आणि या असा असणारा ब्रह्मवेत्ता पुन्हा बाहेर आला. आणि हे 4 ब्रह्मवेत्ते होऊन शुक याज्ञवल्की, दत्त, कपिल मुनी, हरीशी जाणून हरीच झाले. तुम्हाला बी हरीचा असणार जाणा, राम नामामध्ये लीन व्हा आणि राम 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 त्या ठिकाणी नामातीत होऊन राम रूपात विलीन व्हा. राम नाम चित्काय आवडी आली हृदय कमळाय, राम का कोंदल्याय डोळा, संसार सगळा तृणप्राय. काय वर्णन आत्माविनी केलंय. राम नामामध्ये जर असणारा साधक रंगून गेला, आत बाहेर त्या ठिकाणी असणारा नामामध्ये त्या ठिकाणी नामातीत झाला. हृदयाच्या ठिकाणी असणारं ते चैतन्य त्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी चैतन्य त्या ठिकाणी असणारं प्रफुल्लित झालं. आणि ते असणारं प्रकाश मन त्या ठिकाणी असणारं दिसू लागल्यानंतर, आणि मग तो असणारा आनंदाच्या डोळी आनंद तरंग, अशा साधकाला एवढा मोठा संसार जे आहे त्या ठिकाणी असणारा, तो संसार तृणपाय वाटतो त्या ठिकाणी. गवताची किंमत आपल्याला वाटते का, 10-12 पेंड्या एखाद्या माहिती न्याचा 10, 5 न्याचा 10 न्याचा, कारण तृणप्राय आहे ते, गवताला किंमत नाही. तसं त्या साधकाला आतून बाहेरून जर राममय नटला गेला, तर त्या ठिकाणी त्या साधकाला ही असणारा संसार गवतासारखा वाटतो. राम नामापासी विरक्ती, राम नामे परम प्राप्ती, राम नामे भुक्ती मुक्ती, यता निगुती अवतारा. राम नामानं काय होते माहिती का तुम्हाला, त्या ठिकाणी असणार जी आसक्ती ना साधकाला, ती आसक्ती संपत्ती विरक्ती धारण होती त्या ठिकाणी. आणि विरक्ती धारण केलेल्या माणसाला विरक्ती त्या ठिकाणी निर्माण झाली, त्याला कोणत्याही वस्तूविषयीचा मोह राहत नाही, आशा राहत नाही. आणि मग त्या ठिकाणी विरक्ती धारण झालेला साधक अखंड नामामध्ये लीन होतो आणि भगवंताच्या रूपाशी ऐक्य करतो त्या ठिकाणी. आणि म्हणून सर्व काही त्याला प्राप्त होतं. जी मनाच्या ठिकाणी असणारं की आपल्याला सुख पाहिजे, सुख म्हणजे काय, त्या ठिकाणी शांती पाहिजे, शांतीला सुख म्हटलंय. जोपर्यंत तुम्हाला अज्ञान जाऊन ज्ञान प्राप्ती होत नाही, ते बी निरहंकार रूपी ज्ञान, आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याला विरक्ती धारण होते. आणि विरक्ती धारण झाली की शांती प्रस्थापित होते. सहजासहजी शांती होत नाही. आपल्याला विरक्ती बी नको, भक्ती बी नको, नुसती शांतीच पाहिजे. कशी तशी येईल त्या ठिकाणी शांती. आणि म्हणून त्या ठिकाणी असणारं विरक्ती धारण झालेल्या सर्व असणारं प्राप्त होत आहे. आणि आनंदामध्ये तो त्या ठिकाणी साधक नामामुळे तल्लीन होतो. राम नाम स्मरता नित्याय, पाप निर्जळी कल्पांत, पुण्ये उपजवी अद्भुता,
जे नित्य आहे छेदक किती कर्म झालेला असतो अनेक जन्मातलं त्या ठिकाणी, आणि पण त्या ठिकाणी राम नाम जर अखंड घेत असला तर त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व पापाचं छेदन नाम केल्याशिवाय राहत नाही, आणि तो असणारा मुक्त होतो त्या ठिकाणी. कारण पापानं त्या ठिकाणी कर्मामुळे त्या ठिकाणी घर रात्री तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, तुम्ही बंधन त्या ठिकाणी मुक्त होता परी बळीबद्ध झाला घेऊन या छंद माझे माझे. मुक्त असताना तुम्हाला बांधलं गेलं, तुमच्याच हातानं तुम्ही बांधून घेतलंय, त्याच्यातनं मुक्त म्हणजे असणारं त्याला मोकळं करायचं झालं तर नाम त्या ठिकाणी असणार. नामामुळे विरक्ती धारण होते, नामामुळे सर्व प्राप्ती होते, सगळ्या पापाचं छेदन नाम त्या ठिकाणी करताय. एवढं नाम आणि शक्तिशाली आहे म्हणून त्या ठिकाणी. पण त्या ठिकाणी तुम्ही म्हणता आम्ही आता रोज येतो गजेर करताव नाम घेताव, रामायण आहे तोवर तिथे इथे येताव तोवरच की. पण नाताने या ठिकाणी खोच मारलेली. नित्य नित्य या शब्दाला किंमत आहे. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ या जवळी. त्याचं असणार चुकलंच नाही पाहिजे, अखंड नित्य त्या ठिकाणी नामधारक बनला पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी असणार, नाहीतर आपण त्या ठिकाणी असणारं संसारातलं काम झालं की नामाला विसरून जातो, आणि त्या ठिकाणी आपला असणार जी असणारा नियम आहे त्या नियमाला बाधा होते. मग भगवंत बी त्या ठिकाणी आपल्याकडे बघत नाही. पण इथं त्यांनी सांगितलं इतकी नामात आणि ताकद आहे म्हणून तुम्ही नामधारक व्हा. करिताय नित्याय नाम स्मरणाय तेरे उपरे पराम पुण्य जे भोग क्षे नवेशिना ब्रह्म परिपूर्ण प्राप्य नित्य राम नाम जर असणारा, नाम घेतणारा साधक जर असला त्या ठिकाणी असणार, सगळं पापाचं चालन होतं आणि दररोज पुण्याची असणार संच होतो, पुण्य वाढत जात, आणि असणार त्या ठिकाणी ब्रह्मपरायण बनला जातो. जो असणारा मूळ रूप आहे ते त्याला लक्षात येतं मी कोण आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी देहमध्ये मी नव्हे, मी देहाच्या वेगळा त्या ठिकाणी असणार. हे देह कर्मधर्म संयोगानं त्या ठिकाणी असणार, पाप पुण्य मिळून त्या ठिकाणी संचित तयार होऊन त्या ठिकाणी असणार दोन्ही समान झाल्यानंतर नरदेहाची प्राप्ती होते. आणि याच नरदेहामुळे आपल्याला भगवंताप्रत जाता येतं त्या ठिकाणी. म्हणून त्या ठिकाणी याचं असणार हे साधन जितकं वाईट बी आहे तितकं त्या ठिकाणी गोड बी आहे, इतकं चांगलं बी आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या असणाऱ्या देहातनं त्या ठिकाणी आपल्याला भगवंत प्राप्ती होत नाही. म्हणून असणारं त्या ठिकाणी सांगितलं नामधारक व्हा. तुमचं असणारं सर्वस्व त्या ठिकाणी पापाचं खंडन होऊन तुम्ही ब्रह्मपरायण त्या ठिकाणी आणि त्या स्वरूपाशी ऐक्य कराल. नाम स्मरता वैराग्य पूर्ण इंद्रलोकादी ब्रह्म साधनाय मिथ्या देखे जैसे स्वप्न वैराग्य गण त्या नामी. नामात किती ताकद आहे म्हणून त्या ठिकाणी असणार वैराग्य धारण होतं. वैराग्य आणि वैराग्य धारण झाल्यानंतर इंद्रपद असो ब्रह्मपद असो त्या पदाची सुद्धा त्याला इच्छा राहत नाही. तो असणारा त्याला त्या ठिकाणी त्याची आशा राहत नाही. काय तिथं त्या ठिकाणी पुण्य आहे तोपर्यंत तिथं राहायला मिळतं, पुण्य संपल्यामुळे तर खालीच यावं लागतं. म्हणून वैराग्य निर्माण झालेला साधक एक रूप आपण जिथून आलं तिथं त्या ब्रह्म्याशी ऐक्य करण्याची असणार आणि तीच इच्छा प्रगट करतो. त्याला दुसऱ्या असणाऱ्या पदाची इच्छा राहत नाही. एवढी नामाची ताकद नाथमाऊलीने आपल्या पुढे सादर केली. पंढरीनाथ भगवान की जय. राज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान